पालघर लोकसभा निवडणुकीसाठी अवघे आता 24 तास राहिलेले आहेत आणि उद्या मतदान प्रक्रिया सुरू होणार आहेत। नेमकं मतदान कोणाला करायचं आहे याचा विचार तुम्ही केलाच असेल, परंतु उद्या मतदान केंद्रावर गेल्यावर तुमची गडबड गोंधळ होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही तुम्हाला जी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे मतदानाची त्याच्यावर तब्बल 10 नावं आहेत आणि कोण कितव्या नंबरवर आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्हाला जे मतदान करणं आहे ते इझी पडणार आहे। तर 1 नंबरवर जे नाव आहे भरत सामजी वनगा याचं नाव आहे आणि त्याची निशाणी असणार आहे हत्ती। 2 नंबरवर आहे भारती भरत कांबडी आणि त्यांची निशाणी जी आहे मशाल। 3 नंबरवर नाव आहे डॉक्टर हेमंत विष्णू सावरा, त्यांची निशाणी आहे कमळ। तर 4थ्या नंबरवर असणार आहे मोहन बारकू, यांची निशाणी आहे की हॉकी। आणि 5व्या नंबरवर आहे राजेश रघुनाथ पाटील, त्यांची निशाणी आहे शिट्टी। 6व्या नंबरवर आहे कॉम्रेड राहुल मेळा, यांची निशाणी आहे बॅट। 7व्या नंबरवर आहे विजया राजकुमार म्हात्रे, यांची निशाणी आहे सिलेंडर। 8व्या नंबरवर आहे अमर किसन कवळे, यांची निशाणी आहे टॉर्च। 9व्या नंबरवर आहे दिनकर दत्तात्रय वाडन, यांची निशाणी आहे विहीर। आणि 10व्या नंबरवर आहे मीना किशोर भट, यांची निशाणी देखील खाट करून निशाणी आहे। आणि 11व्या नंबरवर आहे जे नोटा आहे, म्हणजे यापैकी कुठलाही उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर 11व्या नंबरवर नोटाचं बटन तुम्ही दाबू शकता। म्हणजे उद्या तुम्ही जर मतदानावर गेला तर तुमच्या गडबड गोंधळ होऊ नये अशा प्रकारची ही 10 नावं आणि 11 नंबर नोट अशी नावं आहेत। त्यामुळे आमचं वसई विरारकरांना आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर उतरा, कुठल्याही पक्षाला मतदान द्या, कोणालाही मतदान द्या, परंतु तुमचं मत वाया घालू नका, कारण तुमचं एक मत जे आहे देशाचा पंतप्रधान घडवेल, एक मत जे आहे तुमचा हा वसई विरारचा पालघरचा खासदार घडवेल। त्यामुळे ही जी यादी आहे पुन्हा एकदा पहा आणि ती पाहून विचार करून मतदान करा की जेणेकरून पुढचे 5 वर्ष तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही। कारण असं म्हटलं जातं एक मत मी दिलं नाही तर काय होणार आहे, कारण सर्वांनी जर असा विचार केला एक मताने काय होणार आहे, कारण तब्बल 21,48,000 मतदार पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि एकंदर जर आकडेवारी जर पाहिली फक्त 50% मतदान होतं, म्हणजे केवळ 12.5 लाख पर्यंत मतदान होईल असा अंदाज आहे। मग या 12.5 मध्ये तुम्ही येणार की उर्वरित 12.5 मध्ये येणार त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे वसई विरारकरांना आव्हान आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि लवकरात लवकर ज्या कोणाला तुम्हाला मतदान करायचं, ज्या पक्षाला मतदान करायचं आहे त्याचं मतदान तुम्ही आवश्यक करा। मतदान केल्यानंतर जे आहे की ज्या पक्षाला तुम्ही मतदान करणार आहे ते बटन दाबल्यानंतर 6 सेकंद तिथेच थांबायचं आहे आणि त्या मशीनच्या बाजूला एक व्हीव्हीपॅड आहे। ज्या पक्षाला तुम्ही मतदान केलेलं आहे त्याची स्लिप तुम्हाला दिसणार आहे, त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह ते तुम्ही चेक करा आणि ती स्लिप जी आहे त्याच मशीनमध्ये पुन्हा पडणार आहे, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की जे बटन मी दाबलेलं आहे त्यालाच हे मतदान गेलेलं आहे। त्यासाठी आवाज आल्यानंतर 6 सेकंद तुम्हाला तिथेच थांबायचं आहे, कारण काही लोक जे असतात की बटन दाबून ताबडतोब माघारी येतात, परंतु त्यामुळे काय होतं की तुम्ही कोणाला मतदान दिले हे कळत नाही। त्यामुळे 6 सेकंद फक्त तिथे तुम्हाला थांबायचं आहे आणि तुम्ही कोणाला मत दिले ते व्हीव्हीपॅडमध्ये दिसणार आहे। त्यामुळे वसई विरारकरांनो, उद्या जी आहे लोकशाहीची निवडणूक आहे आणि ही लोकशाही तुम्ही आम्ही जे संविधानाने आपल्याला लोकांनी तयार केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, त्यासाठी जी आहे की तुम्ही बाहेर पडा आणि लवकरात लवकर आपलं मत जे आहे आपलं ज्या कोणाला द्यायचं आहे ते तुम्ही द्या। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई।